नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा अनुभव ऐकणार आहोत की बऱ्याचदा आपल्या म्हणजे आम्ही व्हिडिओमध्ये सांगत असतो की मोतीबिंदूची शस्त्रक्रिया म्हणजे काय किंवा डोळ्याचे वेगवेगळे उपचार आणि काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. पण बऱ्याचदा आपल्याला एक कुतूहल असतंच ना की डॉक्टरांच्या जवळच्या नातेवाईकांचं ज्यावेळी ऑपरेशन होतं त्यावेळी डॉक्टर कशा प्रकारे निर्णय घेतात. म्हणजे बऱ्याचदा आम्ही पेशंटना ऑप्शन देत असतो की तुम्हाला हा पण ऑप्शन आहे, हा पण ऑप्शन आहे, पण आमचे ज्यावेळी जवळचे नातेवाईक असतील तर त्यावेळी आम्हीच डिसिजन घेत असतो त्यांच्यासाठी. तर अशा वेळी आम्ही डिसिजन कसा घेतो तर त्याविषयी या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. तर माझ्याबरोबर माझी एकदम क्लोज म्हणजे फ्रेंड म्हणू शकता तुम्ही आणि आत्या माझी म्हणजे माझ्या वडिलांची सख्खी बहीण सुषमा करंदीकर ज्या आहेत आणि त्या या पॉडकास्टमध्ये माझ्याबरोबर आहेत. अर्थात त्या स्वतः अतिशय प्रसिद्ध काउन्सिलर आहेत. म्हणजे मी थोडक्यात बॅकग्राऊंड देतो की त्या स्वतः कॉमर्स विषयामध्ये त्यांनी अभ्यास केला. पुढे किर्लोस्करवाडीमध्ये त्या मॅनेजमेंटमध्ये होत्या आणि त्यानंतर ठाण्याला त्या कॉमर्सचे क्लासेस घ्यायच्या आणि त्या खूप फेमस होत्या. म्हणजे त्यांच्यामुळे त्या क्लासला गर्दी असायची आणि हे करतानाच त्यांना नवीन नवीन शिकायची आवड होती. त्यामुळे त्यांनी काउन्सिलिंग म्हणजे लोकांना बरेच प्रश्न असतात आपल्या आयुष्यामध्ये, पर्सनल आयुष्यामध्ये, व्यवसायामध्ये, तर याच्यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केला. लोकांचा स्वभाव गुणधर्म काय असतात हे आपल्याला साधारणतः पत्रिकेवरनं लक्षात आलं की त्याचा उपयोग करून आणि त्यांचं जे ह्या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये जो अनुभव आहे त्याचा वापर करून त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये त्या विविध कुटुंबांना, व्यक्तींना आणि बरेच प्रसिद्ध व्यक्ती आणि कुटुंबीय सुद्धा त्यांच्याकडे जाऊन हे काउन्सिलिंगचा त्याचा फायदा घेतात आणि त्याच्यामुळे खूप लोकांच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पण आमच्या पण खूप समस्या अशा सोडवलेल्या आहेत. त्यामुळे मला एक आनंद आहे की तिचा एक डोळ्याची छोटीशी समस्या मला आता सोडवायला मिळणार आहे. तर आता तुला मला विचारायचं आहे की अर्थात आपण रेग्युलर चेकअप तुझा ठेवतोच कारण तुला एकतर डायबिटीस आहे आणि आपण दरवर्षी डोळे डायबिटीसच्या यांना चेक करणं गरजेचं आहे. तुला तर आम्ही दरवर्षी चेक करतोच. तर तुला कधी असं जाणवलं की मला आता बाबा डोळ्याला त्रास होतोय, काहीतरी करायला पाहिजे, हे तुला कधी जाणवलं? मागच्या दिवाळीमध्ये मी इथे आले होते आणि त्यावेळेला रेग्युलर चेकअप आपण केला आणि त्या चेकअप मध्ये असं लक्षात आलं की माझ्या डाव्या डोळ्याला मोतीबिंदूची सुरुवात आहे. मग तेव्हा मी तुला कन्सल्ट केलं तर तू म्हणालास की हो, तुला एक 8-10 महिन्यामध्ये तू ये आणि आपण तुझी सर्जरी करूया. येस. आणि ज्यावेळी तुझं म्हणजे एकतर तुला डायबिटीस आहे, ओके, त्यामुळे ऑपरेशनच्या आधी डायबिटीस व्यवस्थित कंट्रोल ठेवणं, रेग्युलर कंट्रोल ठेवणं. म्हणजे तेवढंच नाही, बरेचदा पेशंट काय करतात, ऑपरेशन आहे म्हटल्यावर कंट्रोल ठेवतात आणि नंतर मग काही कंट्रोल ठेवत नाही. तसं करणं गरजेचं. म्हणून तिला मी म्हटलं आधी की डायबिटीस तू व्यवस्थित कंट्रोल करून घे तिथे आणि ती डाएट सगळं प्लॅन्स व्यवस्थित सांभाळून तिनं शुगर कंट्रोल करून घेतली आणि त्यानंतर मग आपण ऑपरेशनचं प्लॅनिंग केलं. तर आता ऑपरेशनचं ज्यावेळी प्लॅनिंग करतो तर तू ज्यावेळी इथं आलीस तर तुझ्या काय काय चेकअप झाले तुला आठवतंय का? कारण बऱ्याच लोकांना काय असतं, आल्यावर इतक्या तपासण्या झालेल्या असतात की काय आठवत नाही. तर तुझ्या काही तपासण्या झाल्या का? आता मला खरं सांगायचं तर त्या मशीनची नावं काही माहिती नाहीये, पण माझा अनुभव सांगते. म्हणजे आम्हाला त्यातलं टेक्निकली काही कळत नाही. म्हणजे मी कौतुकानं तुझं सगळं बघत होते, पण त्याच्या पाठीमागच्या तपासण्या कशासाठी होतात ते कळत नव्हतं. पण मी इथे सगळ्यांना सांगू इच्छिते की फक्त माझा भाचा म्हणून नव्हे, पण नंदादीप इन्स्टिट्यूटमध्ये मी ज्या वेळेला खाली तपासणीसाठी गेले तेव्हा तिथं सगळा स्टाफ जो होता तो इतका कोऑपरेटिव्ह होता आणि त्यांनी इतक्या माझ्या स्मूथ सगळ्या मशीन्सवरती तपासण्या केल्या, कुठेही काही अडचण येऊ दिली नाही आणि सगळे रिपोर्ट्स, सगळं कॉम्प्युटराइज्ड असल्यामुळे सगळे रिपोर्ट लगेच सौरभकडे जात होते आणि तो लगेच चेक करून सांगत होता. तो एक इतका मला छान वाटलं की प्रत्येक ठिकाणी आपण 10 मिनिटं थांबतोय आणि मग बघतोय असं अजिबात नाही. आणि हे फक्त मी आत्या म्हणून नव्हे, मी आजूबाजूचे जे तिथे पेशंट्स बसलेले होते त्यांनाही मी विचारलं आणि तेही म्हणाले की नाही, इथे आम्हाला खूप असा दिलासा वाटतो आणि कुठलाही जास्त वेळ न जाता योग्य वेळेमध्ये ह्या सगळ्या तपासण्या पूर्ण होतात. आणि तुला लक्षात आलं असेल की आता फक्त मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, एवढ्या सगळ्या तपासण्या का? तर याच्यासाठी आम्ही जी तपासण्या करतो त्याच्या मागे, प्रत्येक तपासणी मागे एक काहीतरी गरज असते किंवा एक प्रोटोकॉल असतो. तर तो मी थोडक्यात सांगतो. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची आम्ही गोष्ट काय करतो, तुझी दृष्टी चेक करतो की तुला दिसतंय किती, चष्म्यानं किती दिसतंय, विदाऊट चष्मा किती दिसतंय.
नंतर आम्ही चेक करतो डोळ्याचं प्रेशर ठीक आहे का, म्हणजे तुझ्या डोळ्याला काचबिंदू किंवा इतर काही आजार नाहीत ना. तुला माहिती आहे आपल्याला फॅमिली हिस्ट्री पण आहे, त्यामुळे प्रेशर बघणं तसं सगळ्यांनाच गरजेचं आहे, तसं बघितलं आपण. त्यानंतर आम्ही डोळ्याचे जो आतला पडदा आहे रेटिना, जसं तुला डायबिटीस आहे तर आपल्याला रेटिना चेक करणं फार महत्वाचं असतं की त्यात काही दोष आहेत का, काही एजमुळे काही दोष आहेत किंवा इतर काही, ते पाहणं. कारण या सगळ्यावरच ऑपरेशन सुद्धा अवलंबून असतं. गुगुळापासून मागच्या नसते पण आम्ही सगळं चेक करतो आणि त्यामुळे हे सगळे मशीन्स किंवा डायग्नोस्टिक इक्विपमेंट रिक्वायर्ड आहे. काही लोकांना असं वाटू शकतं की एवढ्या सगळ्या तपासण्याची गरज काय, पण आता 20-30 वर्षापूर्वी तू पाहिलंच आहे, माझे वडील सुद्धा तुझे भाऊ डॉक्टर होते, त्यावेळी काहीच नव्हती. मग त्यावेळी काय करायचे, ऑपरेशन व्हायचंच, पण त्याचे जे रिझल्ट आहेत, त्याचं जो रिफाईनमेंट आहे ती आतापेक्षा 30 वर्षापूर्वी अर्थात कमी होती. आता ती इतकी रिफाईन झालेली आहे की आम्हाला असंच वाटतं की प्रत्येक पेशंटला आपण बेस्ट पॉसिबल आता जे अवेलेबल ते द्यावं. त्यामुळे आम्ही या सगळ्या टेस्ट करून घेतो आणि ह्या टेस्ट झाल्यानंतर मग आम्हाला लक्षात येतं की आता या व्यक्तीला कशाची गरज आहे, म्हणजे तिला आता एकतर ऑपरेशनची गरज आहे की नाही, ऑपरेशन झाल्यावर सुधारणा होणार आहे की नाही, बरोबर. आणि जर सुधारणा व्हायची असेल तर आपल्याला कुठले डिसिजन घ्यावे लागेल, म्हणजे कुठल्या पद्धतीचं ऑपरेशन लागणार आहे, कुठल्या पद्धतीची लेन्स आपण याच्यामध्ये वापरणार आहे, हे सगळं आम्हाला त्याच्यावरनं माहिती कळतं. आता ज्यावेळी आमची सगळी तपासणी झाली आणि आपलं ठरलं तुला मोतीबिंदू करून फायदा आहे, त्यामुळे आता तुला करणं गरजेचं आहे, तुझं फिटनेस आहे, तुझं शुगर कंट्रोल आहे, डॉक्टरांना दाखवून पूर्ण फिटनेस घेतलाय. मग त्यानंतर मी तुला काही प्रश्न विचारले ते मी परत एकदा रिपीट करतो म्हणजे लोकांना कळावे. ओके. सो पहिला मी तुला प्रश्न विचारला की तुला नेमकी अडचण तुझ्या कामामध्ये सध्या काय येते मोतीबिंदूमुळे. तर मला अडचण म्हणजे कशी की मला डाव्या डोळ्याने, म्हणजे ज्याला तू मोतीबिंदू आहे सांगितलं होतास, तर तिथे मला दिसायला ब्लर लागलं होतं आणि ब्लर लागलेलं असल्यामुळे मला असं अनइझी फील यायचा की नाही आपल्याला नाही क्लिअर दिसत आहे. आणि मग इथे पहिली तपासणी केल्यावर लक्षात आलं की काही नाही, चष्म्याचा नंबर, जास्त नंबरचा चष्मा घेऊन काही उपयोग होणार नाहीये आणि त्यामुळे मी मग डिसिजन घेतला की नाही आता आपल्याला ऑपरेशन करायलाच पाहिजे. सो पहिली आय थिंक दृष्टीची क्वालिटी तुझी कमी झाली, म्हणजे खरं सांगायचं तुला वाचताना ते चार्ट वाचत होतीस तू, एखाद्या लाईन नव्हती दिसत पण क्लॅरिटी कमी होणं हा सध्या म्हणजे हा सुद्धा एक मोठी. पूर्वी काय असायचं की लोकांना जोपर्यंत थोडं थोडं दिसायचं तोपर्यंत लोक थांबायचे. पण आता काय झालं की आपले रिक्वायरमेंट्स एवढ्या वाटतात, आपल्याला मोबाईल बघावं लागतो, वाचन लागतं, टीव्ही लागतो, बाहेर ड्रायव्हिंग करावं लागतं, तर यामुळे हे जे ब्लड राहतं अंधुक दिसतं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना काय असतं ना, त्यांना लक्षात येत नाही की हे मोतीबिंदूमुळे. बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की माझं डोकं दुखतंय, मला थकवा येतोय, झोप लागत नाहीये, आणि बऱ्याचदा याचं कारण मोतीबिंदू असू शकतो. कारण काय त्यांना क्लिअर दिसत नाही हे लक्षात येत नाही. पण ज्यावेळी आम्ही पाहतो इथे तर आम्हाला लक्षात येतं की यांना ब्लड दिसतंय, क्लिअर नाही दिसत, आणि अशा वेळी मोतीबिंदू करण्याचा खूप फायदा होतो. ते एक गोष्ट. दुसरं मी तुला विचारलं की तुला ऑपरेशन नंतर काय एक्सपेक्टेशन आहे, म्हणजे मी एक विचारलं तुला रात्री ड्रायव्हिंग करावं लागणार आहे का भविष्यात, तर त्याचं मला वाटतं तू करणार होतीस, पण तू म्हणालीस की मी गावातच करणार आहे, बरोबर, मला हायवेला किंवा मोठ्या रस्त्यावर करायचं नाहीये. दुसरं मी तुला विचारलं की तुला जवळचा चष्मा म्हणजे तुला वापरायची इच्छा आहे ऑपरेशन नंतर का अशी लेन्स बसवली तर चालेल की ज्याच्यामध्ये जवळचा चष्मा फारसा लागणार नाही. सो त्याला तुला काय वाटलं, तुझं काय इच्छा होती? तर त्यावेळेला मी तुला सांगितलं की शक्यतोवर तू सगळ्या तपासण्या केल्यानंतर तुला जर योग्य वाटलं, कारण माझी फक्त इच्छा असून चालणार नाही, एक्सपर्ट डॉक्टरचं मत फार महत्वाचं असतं. जर शक्य असेल तर मला ऑपरेशन नंतर चष्मा घालण्याची एवढी इच्छा नाहीये. अगदीच गरज लागली तर मी वाचायपुरता घालीन, पण शक्यतोवर मला चष्मा नको आहे असं मी म्हटलं तुला. सो याच्यावरनं मला एक साधारण लक्षात आलं की आत्ताची रिक्वायरमेंट ही आहे की तिला दूरचं तर क्लिअर व्हावं, कारण मोतीबिंदूमुळे ते ब्लर झालं, प्लस ती नेहमी जे चष्मा घालते बरेच वर्षापासून ऍक्टिंग वापरते, आणि तर जमलं तर चष्म्यावरची म्हणजे डिपेंडन्स. कारण आता मला वाटतं तुझं असं होत होतं की सकाळी उठल्या उठल्या चष्मा सुद्धा घाला, त्याशिवाय मला काहीच दिसत नाही किंवा क्लिअर वाटत नाही, बरोबर. तर ती रिक्वायरमेंट आपली होती. सो आम्ही ज्यावेळी ऑपरेशन करतो त्यावेळी आमच्याकडे 2-3 प्रकारच्या टाईपच्या लेन्सेस अवेलेबल असतात, ठीक आहे.
पहिली गोष्ट मी मगाशी सांगितलं, आम्ही प्री ऑपरेटिव्ह जे चेक्स करतो त्याच्यामध्ये आम्ही मेजरमेंट घेतो डोळ्याची, आणि त्यात मला कळतं की हा या व्यक्तीला ह्या टाईपची लेन्स चालू शकते. बरं. ओके, आता मशीन हे नाही सांगत की तुम्हाला हीच बसवा, पण हे सांगू शकते की ह्या टाईप मधली तुम्हाला लेन्स वापरता येऊ शकते या व्यक्तीमध्ये. बरं. त्यामुळे दुसरी गोष्ट आम्ही बघतो की डोळ्याचं ओव्हरऑल हेल्थ. जसं काही लोकांना काही डोळ्याचे इतर आजार असतील तर त्याला पर्टिक्युलर लेन्स अवॉइड करावे लागतात, बरोबर. तर ते बघतो की यांना कुठल्या कुठल्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सिलेंड्रिकल नंबर आम्ही चेक करतो, मग आम्ही ठरवतो की टोरिक गरज आहे का रेग्युलर नॉन टोरिक लेन्स. हे झाल्यानंतर थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट असते जे मी तुला विचारलं, तुझी रिक्वायरमेंट काय आहे. तर ही रिक्वायरमेंट ऐकल्यावर मला दोन प्रकारचे ऑप्शन माझ्या डोळ्यासमोर होते. एक होती ट्रायफोकल लेन्स, ओके, आणि दुसरी होती एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस किंवा ईड ऑफ लेन्स. ओके, आता दोन्हीचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत तर त्याचा मी विचार केला. ईड ऑफ लेन्स मध्ये रात्री ड्रायव्हिंग करणं सोपं असतं, परंतु जवळच्या गोष्टीसाठी चष्मा लागू शकतो. आता तुझी रिक्वायरमेंट तू जे शॉर्टली मला सांगितलंस की मला जवळसाठी शक्यतो चष्मा नसावा, तर आणि तुला ड्रायव्हिंग जे होतं ते सिटीमध्ये होतं, म्हणजे जिथे लाईट असतो, अंधारात काही ड्रायव्हिंगची गरज नसते. त्यामुळे मी ठरवलं की ट्रायफोकल लेन्स वापरेल. ट्रायफोकलला ऍडव्हान्टेज असा आहे की त्याची रेंज जास्ती आहे, म्हणजे जवळचं अंतराचं आपल्याला जास्ती दिसू शकतं. ईड ऑफला आपल्याला थोडंसं लांब धरावं लागतं. आपल्या बऱ्याचशा आजकालच्या ऍक्टिव्हिटीज काय झाल्यात, मोबाईलवर आणि ह्याच्या टॅबवरच जास्ती झाले, लॅपटॉपवरच जास्त झाले. त्यामुळे लोकांना जनरली जवळ धरायची आणि मग लांबचं बघायची या सवयी असतात. त्यामुळे ट्रायफोकलचा फायदा हा आहे, तुम्हाला लांबचं जवळचं दिसतं. अगदी लागलाच जसं मी तुला सांगितलं की तुला छोटा चष्मा लागू शकतो, ओके, पण तो कशासाठी, अगदी बारीक वाचायला किंवा एक पर्टिक्युलर डिस्टन्सचं मला वाचायचं त्यासाठी तुला लागू शकतो. काही वेळा लांबचं दिसायला सुद्धा थोडा नंबर लागू शकतो क्लॅरिटी वाढवण्यासाठी. सो साधारण 95% लोकांना असा विदाऊट चष्मा दिसतं. 5% चान्सेस असतात की थोडाफार नंबर राहू शकतो. पण ऍडव्हान्टेज असा असतो की आपल्याला एकाच नंबरचं लांबचं आणि जवळचं दिसतं. एकाच नंबर. म्हणजे काय होतं की पूर्वी आता माहितीये 40 नंतर आपण प्रोग्रेसिव्ह चष्मे करून घेतो, आणि बऱ्याच लोकांना प्रोग्रेसिव्ह चष्म्याची अडचण असते, कारण ते वर मग खाली बघायचं. मलाच व्यक्तिगत होती ती अडचण. हा प्रोग्रेसिव्हचा जो अडचण आहे ती आपण ट्रायफोकलनं आणि इव्हन ईड ऑफनं सुद्धा बाजूला करतो. ओके. अशा व्यक्तींना ट्रायफोकल घातल्यानंतर प्रोग्रेसिव्हची गरज नसते, म्हणजे त्या एकाच चष्म्यानं ते लांबचं आणि जवळचं बघू शकतात. जरी मोठा फायदा आहे, म्हणजे जरी त्यांना नंबर राहिला तरी सुद्धा ते त्याच चष्म्यानं लांबचं आणि जवळचं बघू शकतात. त्यामुळे हा ऍडव्हान्टेज आहे. आता हा नंबर का राहतो हे पण मी थोडक्यात सांगतो, कारण बऱ्याच लोकांना अशी हे असते की आपण आता ही लेन्स बसवणार आहे पण तरी नंबर राहणार. त्याचं कारण असं आहे की शेवटी आपण काय करतोय, डोळ्याचे मेजरमेंट घेतो आणि त्याची पॉवर ते मशीन काढतं, विच इज बेस्ट मशीन अवेलेबल, बट इट्स अॅक्युरसी इज 95%. ओके, कारण शेवटी बायोलॉजी आहे ना, फिजिक्स बरोबर लेन्सचे पॉवर काढतं, पण बायोलॉजी काय करतं, ती लेन्स कुठं राहणार ते ठरवतं. त्यामुळे लेन्स जर 0.5 मिलीमीटर सुद्धा मागे पुढे असेल तर आपलं शरीर ज्यावेळी हिलिंग करतं ना, ती लेन्स काय असते आपल्या डोळ्यात जाते आणि लेन्सला फिक्स करून टाकते शरीरात. पण ती 0.5 न जरी मागे पुढे असेल तर आपल्या ऍक्च्युअल लेन्सचा नंबर थोडासा चेंज होतो, आणि त्यामुळे 5% लोकांमध्ये थोडासा नंबर राहू शकतो. सो बिकॉज असं आपण म्हणतो ना की वी ट्रीट गॉड हिल्स, तसं आहे. आम्ही त्या मेजरमेंटनं सगळं केलं तरी शेवटचा हिलिंग पिरियड हा नेचरचा असतो, गॉडचा असतो, की तो हिलिंग प्रोसेसमध्ये जे काही मायनर चेंजेस असतात ते होऊ शकतात. पण तरी आपल्याला डिसिजन जी घ्यायची असते ती आपल्याकडे असलेल्या फॅक्ट्स आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं मी आता म्हणून सिलेक्ट केले की आपण ट्रायफोकलच लेन्स करू, कारण तिच्या रिक्वायरमेंट फुलफिल होण्याची शक्यता या लेन्सनं जास्त आहे. आणि तिचं दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन एका दिवसात आपण केलं, एका दिवशी एक केलं, नेक्स्ट डे दुसरं ऑपरेशन केलं, आणि आता मला वाटतं 5वा-6वा दिवस आहे. आता कसं वाटतंय तुला? खूपच छान वाटतंय आणि मी भयंकर खुश आहे, कारण सकाळी उठल्यानंतर जो मला चाचपडत चष्मा बघायला लागायचा तो आता लागत नाहीये आणि मी छानपैकी बघू शकते, वाचू शकते. मी खुशीत आहे. व्हेरी गुड. नक्कीच. सो आता मी सांगतो, आत्याच्या आधी मी आईचं ऑपरेशन केलं होतं आणि मला वाटतं त्याला 6-7 वर्ष झाली, आणि तिलाही ट्रायफोकलच लेन्स वापरली होती आणि ती सुद्धा खूप खुश आहे तेव्हा. आणि
सांगण्याचा मुद्दा असा की ज्यावेळी आपल्या जवळच्या नातेवाईकांचं हो. ऑपरेशन असतं हो. त्यावेळी आम्ही जी डिसिजन घेतो हो हो ती बरोबर अभ्यास करून घेतो, पण तशीच डिसिजन आम्ही सगळ्याच पेशंटच्या बाबतीत घेत हम्म. असतो. बऱ्याच पेशंटना असं वाटतं की नाही मग माझ्यासाठी कुठली योग्य आहे. हो. तर मला वाटतं की तुम्हाला जर याची शंका असेल ना तर बेस्ट पर्सन टू आन्सर हम्म. युअर डॉक्टर. ओके हो तुम्ही गुगल इकडे तिकडे सर्च न करता, बरोबर. बरेच लोक आजकाल काय की मला हीच लेन्स बसवायची असं घेऊन येतात, हम्म. पण त्याच्यात नुकसान काय होतं की ती लेन्स कदाचित बाकी पेशंटसाठी किंवा तुमच्या नातेवाईकांसाठी चांगली पण असेल, हो पण तुमच्यासाठी ती बेस्ट आहे का हे तुमचे डॉक्टर डॉक्टर सांगू शकतात. बरोबर कारण त्यांनी वापरलेले असतात लेन्स, त्यांना पेशंट माहीत असतो, त्यांनी स्वतः डोळ्याचा चेकअप केलेला हो असतो, हो त्यामुळे ते बरोबर ऍक्युरेटली तुम्हाला सांगू शकतात. त्यामुळे आमचा अप्रोच असा असतो की पेशंटला आम्ही बेस्ट पॉसिबल त्याला काय ते आम्ही सांगू शकतो, आणि ते जर आपण फॉलो केलं तर आय एम 100% की मॅक्सिमम पेशंटना त्याचा खूप चांगला उपयोग होऊ बेनिफिट शकतो. होतो. करेक्ट सो करेक्ट आत्या तू या पॉडकास्ट मध्ये आमच्या भाग घेतलास हो. आणि तुझा अनुभव पण सांगितला, याबद्दल धन्यवाद. नाही माझे आणि- धन्यवाद कसले मानतोस, मी तुला शाबासकी देते. आणि मी एक आणखी एक गोष्ट इथे सांगू इच्छू, कारण मी जरी याची आत्या असले तरी शेवटी मी पेशंट आहे, आणि पेशंट जेव्हा दवाखान्यात किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये जातो त्यावेळेला ते नॅचरली थोडी धडधड वाढते, टेन्शन येतं. म्हणजे किती जरी अगदी आपलंच असलं तरी होतं तसं मला निश्चितपणे मला छाती धडधडत होतं, थोडी भीती वाटत होती वगैरे. पण मी एक सगळ्यांना अगदी सांगू इच्छिते की सौरभनं मला इतकं शांतपणे आधी समजावून सांगितलं, किंवा ऑपरेशन टेबलवर असताना सुद्धा आता तुला काय काय करायचं आहे, तू कशा पद्धतीने बघायचेस, हा इतका धीर दिला ना, त्यामुळे मी अगदी रिलॅक्स मूडमध्ये ते ऑपरेशन करून घेतलं. आणि पहिलं ऑपरेशन इतकं छान झाल्यामुळं दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळेला तर मी अगदी ॲटीज तुझ्या बरोबर आत गेले आणि Yes. ॲटीज बाहेर आले. आणि आपल्या खूप ऑपरेशनचा छान. फोटो आणि व्हिडिओ सुद्धा आपण इथं बघणारच आहे, हो तर तुम्ही पहा. येस नक्की नक्की. थँक्यू, धन्यवाद. ओके धन्यवाद.